आज तर लई दिवसाबाद आलतो रे भाऊ सवंग विठोबा. तर स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत आपला ब्लॉग पाहून घ्या आणि समोर काय काय होते तर ते बी तुम्हाला आता माहीतच पडन रे भाऊ. तर पहिले आपली स्प्लेंडर काढली आणि चांदुरात आलो रे भाऊ. आणि चांदुरात आल्या पहिले तिची टाकी फुल करायला लागली ना, कारण का तिच्या ह्याच्यातलं पेट्रोल आटलेलं होतं पूर्ण. पेट्रोल भरून घेतलं तिच्यातनी पूर्ण आणि डायरेक्ट सवंग विठोबा आलो रे भाऊ. इथं आल्यावर पहिले आरतीचं ताट घेतला आणि डायरेक्ट मंदिराच्या अंदर शिफ्ट झालो रे भाऊ. आणि इथं आता 2 वर्षा बाद आलो म्हटल्यावर पूजा वगैरे तर कराच लागेल ना, म्हणून पहिले आपले विठोबा माऊलीचे दर्शन करून घेतले आणि पूजा वगैरे करून घेतली. आणि नंतर मग आपल्या हातात आला कापूर इथं पेटवाच लागते, कारण का इथं सर्वात जास्ती कापुराचाच मान आहे ना. कापूर वगैरे पेटून घेतला आणि मागच्या साईडला आलो आणि इथले पण दर्शन करून घेतले रे भाऊ. आणि मग आपली जी फॅमिली आली होती ते लागली गावाला जासाठी. आणि मग आम्ही आलो डायरेक्ट मांजरखेड मध्ये. आणि मग इथं आल्यानंतर आपल्या शंभूशेख महाराजाचे दर्शन करून घेतले आणि बाहेर निघलो. आपल्या मातेचे पण दर्शन केले आणि मंदिराच्या बाहेर आलो. चांदुरात आल्यानंतर आपल्या गाडीला सीट कव्हर टाकून घेतली. कव्हर वगैरे टाकून झाल्यानंतर आपल्या गावाच्या रस्त्याने लागलो. आणि तुम्हाला बी आपले ब्लॉग आवडत असेल तर पटापट फॉलो करून घ्या रे भाऊ. तर तेव्हापर्यंत हे फक्त तुमच्यासाठी. हम मुझे प्यार हुआ अल्लाह